आज जर आपण ग्रामीण क्रिकेटची जर तुलना करायला गेलं, शहरी क्रिकेटसोबत किंवा ग्रामीण क्रिकेटमध्ये जो मुलांना प्लॅटफॉर्म मिळून ग्रामीण क्रिकेट पण जे उदयास आलेलं आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ग्रामीण क्रिकेटमध्ये आता जर का बघतोय आपण ग्रामीण क्रिकेट्समध्ये सगळ्यात जास्त स्पर्धा उलट आता ग्रामीणमध्येच होत आहेत. आता कोल्हापूर जिल्ह्याचा जर का तुम्ही विचार केला, तर सगळ्यात जास्त स्पर्धा शहरामध्ये कमी आणि ग्रामीण भागामध्येच जास्त स्पर्धा होत आहेत. ह्यामध्ये काय झालंय तर भरपूर चांगले प्लेयर उदयास आलेले आहेत आता बघतोय आपण. पण ह्या प्लेयरांना जर का चांगला परफॉर्मन्स द्यायचा असेल, तर त्यांनी शहरी मुलांच्या बरोबर क्रिकेट खेळायला पाहिजे. हे माझं अगदी प्रामाणिकपणे मत आहे. कारण की तुम्ही तिथल्या तिथंच खेळून तुम्हाला कोणीही विचारणार नाही किंवा तुमचे जे काही टॅलेंट आहे ते तिथल्या तिथं झाकलं जाणार आहे आणि तिथं तुम्हाला चांगलं म्हणलं किंवा चांगलं वाह करून घेतली त्याला कोणीही विचारणार. जर का तुम्हाला चांगल्या वरच्या लेवलचं क्रिकेट जर का खेळायचं असेल तर तुम्हाला सगळ्या प्लेयरांच्या बरोबर खेळायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने खेळता तुम्ही विजय पावलेचाच विचार करा की विजय पावले हा ग्रामीणमधून आलेला खेळाडू आहे, पण त्यानं स्वतःला सिद्ध केलं. तुम्हाला जर का स्वतःला सिद्ध करायचं असेल तर चांगल्या प्लॅटफॉर्मवरती जाऊन खेळायला पाहिजे. ते कधी होणार आहे, तुम्ही जेव्हा शहरातल्या प्लेयरांच्या बरोबर खेळणार आहे, त्यांच्या एक्सपिरियन्सला तुम्ही जेव्हा त्यांच्या एक्सपिरियन्सवरती जाऊन तुम्ही मॅच जिंकणार आहे. ज्या शहराच्या प्लेयरांच्यावर कॉन्फिडन्स आहे, तो जर का त्यांच्या माध्यमातून जर का तुम्ही मॅच जिंकणार आहे, तिथं तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे आणि तो कॉन्फिडन्स तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. आज बरेच अष्टपैलू खेळाडूचा नवीन प्लेयर उदयास आलेले आहेत. आता आमच्या बावड्यातून म्हणणार असेल तर प्रतीक पाटील असेल, सौरभ महापौर असेल, प्रशांत पिंगळे असतील किंवा इकडं आता शुभम गायकवाड असेल, आशुतोष आंबेडकर, हे जे काही नौके आता चांगले जे काही प्लेयर्स आहेत ह्यांना जर का मला जर का संदेश द्यायचा असेल तर त्यांनी सगळीकडे जाऊन खेळायला पाहिजे. ग्रामीण शहरी कुठलाही असला काय भेद न करता आज जे त्यांच्यासाठी उपयुक्त आहे क्रिकेटसाठी तर ते त्यावरती त्यांनी फोकस करून पुढे जायला पाहिजे. हे जेव्हा ते करतील तेव्हाच त्यांचं टॅलेंट दिसून येणार आहे आणि जेव्हा ते चांगल्या प्लेयरांच्या बरोबर परफॉर्मन्स करतील तेव्हाच ते दिसणार आहेत. अदरवाईज ते एक्झॅक्टली. कितीही चांगला परफॉर्मन्स कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करू देत, हे टॅलेंट इथल्या इथं राहणार, वरच्या लेवलला जाऊ शकणार नाही. तर ह्यावरती त्यांनी फोकस करणं गरजेचं आहे.